एज इज जस्ट अ नंबर हे त्यांनी करून दाखवलं आणि काय खेळ राहिला मैदानामध्ये. अभिनंदन, वेल प्लेड. आणि येस, रायगड प्रीमियर लीग 40+ प्रीमियर लीगचे फायनल देखील एनडीआर वॉरियर्स संघामधून खेळताना त्यांनी मारलेले आहे. क्या बात आहे, अभिनंदन. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. हॅलो, थँक्यू. या ठिकाणी पुढचा सामना सुरू होतोय. छत्रपती वॉरियर्स विपक्ष सोनार सिद्ध धाटाव. नक्कीच नाणेफेक झाली. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव संघानं नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूला नक्कीच जर पाहिलं तर नो चेंडूचा या ठिकाणी कॉल आलाय आणि चेंडूला पाठवून दिलंय ते म्हणजेच डीप पॉइंट रिजनला 4 धावांसाठी प्रसादच्या माध्यमातून. मला वाटते कर्णधार आहे प्रसाद आणि पहिल्या चेंडूवर अप्रतिम फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर किंवा पहिला चेंडू आतापर्यंत लिगली पडला देखील नाही आहे आणि 0 चेंडू आणि 5 धावांचा बोनस मिळतोय तो म्हणजेच छत्रपती वॉरियर्स संघाला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रतीश सज्ज होईल. काय करणार यावेळी? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू फ्री हिट आहे त्यामुळे झेल जरी टिपला तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आहे ते म्हणजेच छत्रपती वॉरियर्स संघाला. आणि आता मात्र लिगली पहिला चेंडू फेकला गेला आणि पहिल्या चेंडूवर आलेल्या आहेत त्या म्हणजेच 6 धावा छत्रपती वॉरियर्स संघाच्या. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रतीश सज्ज होईल. प्रतीश कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण पहिला चेंडू खराब होता त्याच्यावर सन्मानाने त्याच्यावर जर पाहिलं तर ॲग्रेसिव्ह फटका आला. दुसरा चेंडू फ्री हिट होता त्याच्यावर ॲग्रेशन दाखवलं परंतु तो चेंडू मात्र काही बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. या ठिकाणी मात्र या चेंडूला मिड ऑन रिजनला खेळून काढलंय. तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता त्यानं डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु डिरेक्ट हिट काही लागला नाही आणि फलंदाज देखील क्रीजच्या आतमध्ये अगदी सुरक्षितरित्या पोहोचला होता आणि त्याच्यामुळे दुसरा चेंडू फेकल्यानंतर धावफलकावर धावा होत आहेत त्या म्हणजेच बिनबाद 7 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रतीश सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. यावेळी मात्र अप्रतिम स्टान्स घेऊन खेळण्याचा प्रयत्न. मिसफील्ड झाली आणि मिसफील्डच्या स्वरूपात हा चौकार मिळवला गेलाय तो म्हणजेच छत्रपती वॉरियर्स संघाकडून. या ठिकाणी पंचांनी पुन्हा एकदा रिव्ह्यू केलाय. नक्कीच अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही आहे. नक्कीच मित्रांनो, प्रत्येक क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं, क्रिकेटमधल्या प्रत्येक सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ज्या प्रकारची गोलंदाजी ज्या प्रकारची फलंदाजी काहीही असो परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. कारण आज जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियन संघ टॉपचा संघ का ओळखला जातो तर ते प्रत्येक चेंडूवर आपला जीव ओतून क्षेत्ररक्षण करतात. त्यानंतर जर पाहिलं तर भारतीय संघ MS धोनीच्या नेतृत्वामध्ये एवढा पुढं का आला तर त्यानं क्षेत्ररक्षणावर जास्त भर दिला आणि हेच जर क्षेत्ररक्षण खराब झालं तर कदाचित नंतर मात्र तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. इथे मात्र नक्कीच तिसरे पंच चेक करतायत. यस, इट इज फेअर डिलिव्हरी आहे पंच. अप्रतिम फटका या ठिकाणी आला. पंचांच्या माध्यमातून अगदी चांगली कामगिरी भूषवताना पाहायला मिळाली जाते. या चेंडूवर चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्यानं धावफलकावर धावा झाल्या त्या म्हणजेच बिनबाद 11. कारण आपल्याकडं चांगली टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिलेली आहे ती म्हणजेच रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि जर ही टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिली गेली असेल तर पंच देखील तिचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. पुढचा चेंडू यावेळी अप्रतिम फटका. पुन्हा एकदा स्ट्रेट खेळला गेलाय. चेंडूला लॉंग ऑनच्या वरून खेळून काढलाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. अप्रतिम फटका. खंड पुन्हा एकदा प्रतीश भोगटे सज्ज होईल.
हॅलो, पुढचा चेंडू या ठिकाणी हलक्या हातानं खेळून काढला. पॉइंट रिजनला एक धाव धावून पूर्ण केली. पंचांकडे दाद मागितली, परंतु इथे मात्र क्रीजमध्ये सेफली पोहोचतोय तो म्हणजेच फलंदाज. या चेंडूवर एक धाव, एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजेच बिनबाद 16. नवीन गोलंदाज आलाय सौजन्य पायकर. सौजन्य पायकर आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार? पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी सौजन्य घेऊन आलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रसाद पुन्हा एकदा सज्ज आहे. 14 धावा या ठिकाणी प्रसादच्या माध्यमातून 6 चेंडूंवर लगावल्या गेलेल्या आहेत. एक चेंडूचा खेळ अजिंक्यच्या माध्यमातून झालाय, त्याच्यावर एक सिंगल आली. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फॉरवर्ड पॉईंट रिजनला अडवलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं मात्र एक धाव इथे पूर्ण करून घेतली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावा झाल्या, त्या म्हणजेच 17. तुम्ही प्रसादची जर बॅटिंग स्टॅन्स पाहिलीत किंवा बॅटिंगला उभं राहण्याची पद्धत पाहिलीत तर एक इंग्लंडचा खेळाडू मला आठवतो यानं टेस्ट क्रिकेट खऱ्या अर्थानं गाजवलं होतं, असा डॉमिनिक सिबली म्हणून एक खेळाडू होता. रॉरी ब्रन्स आणि डॉम सिबली ही जोडी कायम सलामी करायची आणि तेव्हा एक उंचपुरा असा खेळाडू या स्टान्सनं खेळायचा, अप्रतिम डिफेन्स करायचा. परंतु इथे मात्र अटॅक करतोय अजिंक्य आणि या चेंडूवर अजिंक्यच्या माध्यमातून एक गॅप शॉट खेळला जातोय. चेंडूला पाठवलं जातंय सीमा रेषा पार. चौकार कमांडीचे. चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर बिनबाद 21 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौजन्य सज्ज होईल, सामना करेल तो म्हणजेच अजिंक्य. इथे मात्र चांगली आक्रमकता दाखवली गेलेली आहे, ती म्हणजेच छत्रपती वॉरियर्सच्या माध्यमातून. धाटाव संघाला इथे विचार करावा लागेल. लिडिंग एज लागली होती, चेंडूला कीपरच्या वरून कटवण्यात यश आलं, किंवा जर पाहिलं तर बॉलचा वेग एवढा होता, त्याच्यानंतर बॅट स्विंग एवढा जोरात झाला की चेंडू कीपरच्या वरून गेला. परंतु चेंडूला मात्र फ्लाय स्लिप रिजनला असलेला क्षेत्ररक्षक किंवा शॉर्ट थर्डमॅनला असलेल्या क्षेत्ररक्षकानं मात्र थांबवलं. त्या चेंडूवर एक धाव खर्च झाली आणि एका धावेच्या सहाय्यानं 3 चेंडू आत्तापर्यंत फेकलेले आहेत आणि धावफलकावर बिनबाद 22 धावा लगावल्या आहेत. तर निश्चित रूपानं अशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी होणं गरजेचं आहे. नक्कीच फलंदाजी जर पाहिलं तर फलंदाजी अगदी आक्रमक होते, परंतु याला रोखणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौजन्य सज्ज होईल. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, अपील झाली, अगदी हलकी अपील झाली. पंचांनी मात्र कोणत्याही प्रकारे अपीलला दाद दिली नाही. या चेंडूला मात्र निर्धाव खेळून काढला आणि निर्धावच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावतंय, ते म्हणजेच 22 वर. म्हणजे एक चौकार येऊन देखील सौजन्यानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूंवर केली असं म्हणता येईल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौजन्य. इथे मात्र चेंडूला लिव्ह केलंय, सोडून दिलंय. ICC लॉ नंबर 22 या ठिकाणी अवलंबित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. चेंडूला वाईड घोषित केलं जात आहे, स्वैर घोषित केलं जात आहे. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होईल ती म्हणजेच बिनबाद 23 धावा. म्हणजे अप्रतिम या ठिकाणी जर पाहिलं तर क्रिकेट पाहायला मिळतंय आणि त्याचा नजराणा पाहायला मिळतोय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौजन्य सज्ज झालाय आणि त्याच्यावर मात्र इथे आक्रमण चढवलंय. तेवढा चांगला प्रयत्न आणि फलंदाज नक्कीच असं वाटलं होतं की बाद होण्याच्या मार्गावर होता, परंतु चेंडू मात्र गेला सीमारेषे पार. चेंडू नाही तर क्षेत्ररक्षक गेला सीमारेषे पार. षटकार येतोय.
थँक्यू. क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम असं म्हटलं होतं आणि तोच गेम इथे पाहायला मिळतोय. बंटीच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण झेल टिपला असला तरी देखील त्यानं खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवलेली आहे. इथे मात्र अप्रतिम फटका, हो क्लासिकल फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून, प्रसादच्या माध्यमातून अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. गॅपमध्ये बघा, जर तुम्ही लेदर क्रिकेट खेळत असाल तर त्याचा प्रभाव टेनिसवर टाकू शकता. आणि लेदर क्रिकेटर कायम जर पाहिलं तर त्याच्या स्टान्सवरून ओळखला जातो. आणि प्रसादच्या माध्यमातून ज्या प्रकारची फलंदाजी, ज्या प्रकारे पुल शॉट लावला जातोय, ज्या प्रकारे बॅटिंग स्टान्सवर उभं राहिलं जातंय, ज्या प्रकारे त्याने गार्ड घेतला आणि आत्ता जर पाहिलं तर ज्या प्रकारे त्याने जी एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह मारली, त्याच्यावरून क्लिअरली समजून येतं की हा लेदर क्रिकेट गाजवलेला एक खेळाडू आहे. आणि निश्चित रूपानं जर पाहिलं तर त्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या अखेरीस तुम्ही जर पाहिलं तर 33 धावा धावफलकावर आहेत. आणि असं असताना निश्चित रूपानं आता मात्र इथे सोनार सिद्ध धाटाव संघाला विचार करावा लागेल, कारण सोनार सिद्ध धाटाव संघाचं जर सांगायचं झालं तर क्रिकेटमध्ये हे नाव खूप मोठं आहे. परंतु तेवढंच जर पाहिलं तर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये देखील सोनार सिद्ध धाटाव हे नाव खूप मोठं आहे. आणि निश्चित रूपानं जर हे नाव आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा गाजवायचं असेल, या मैदानावर या सामन्यामध्ये गाजवायचं असेल, तर आता बंटी घागला मात्र ती कामगिरी करावी लागेल. कारण एकीकडे प्रसाद आहे, दुसरीकडे अजिंक्य आहे. अजिंक्य काय करतोय? अजिंक्य सिंगल डबलचा खेळ करतोय, एखादा मिळाला तर चौकार देखील मारतोय. कारण समोर असलेला प्रसाद मात्र या ठिकाणी अप्रतिम फलंदाजी करतोय. आणि असं असताना निश्चित रूपानं कॅप्टन्सवर विश्वास ठेवून कॅप्टनला जबाबदारी देणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी दिली जाते. आणि इथे मात्र 2 षटकांच्या अखेरीस 33 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. तिसरं षटक घेऊन बंटी पहिला चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला वाईडिश लॉंग ऑफ रिजनला खेळून काढलं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. नक्कीच मी म्हटलं अजिंक्य सुतेचं काम काय आहे की नक्कीच दोनही खेळाडू लेदर खेळणारे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे बॅटिंग पार्टनरशिप कशी केली जाते. कारण दोन्ही बाजूनी मारा करणं सध्या गरजेचं नाही आहे. धावा अशाही येत आहेत, धावा तशाही येणार आहेत. आणि त्यामुळे निश्चित रूपाने इथे मात्र प्रसाद जर चांगला सेट झाला आहे तर त्याच्यावर जबाबदारी देणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलं गेलंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. थोडासा क्षेत्ररक्षकावर प्रेशर टाकला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आणि त्यामुळे थोडं मिसफील्ड झालं. या मिसफील्डच्या स्वरूपात इथे मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि 2 धावांच्या साहाय्यानं बिनबाद 36 धावा धावफलकावर आहेत. त्यामुळेच छत्रपती वॉरियर संघाच्या नक्कीच याच प्रकारची धावसंख्या कायम ठेवणं गरजेचं आहे. कारण निश्चितच इथे मात्र गोलंदाजाच्या क्षमतेला ओळखून त्याच्यावर फटकेबाजी केली जाते. बंटी घाग एक चांगला गोलंदाज आहे आणि नक्कीच त्याच्यावर आता कशा प्रकारचं आक्रमण होणार. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र टॅप शॉट ज्याला म्हटलं जाईल, स्मॅश ज्याला म्हटलं जाईल, तो स्मॅश करण्याचा प्रयत्न आणि अंतिम क्षणी हात वर केला आणि हातामध्ये येऊन चेंडू सामावला. अप्रतिम झेल टिपली गेली आणि पहिला हादरा बसलाय तो म्हणजेच छत्रपती वॉरियर संघाला. कम ऑन डीजे. धावांची खेळी करून बाद झालाय. अप्रतिम कॅप्टन्स नॉक. एकदा जोरदार टाळ्या वाजवा कॅप्टन साठी. परंतु इथे मात्र काय गाणं वाजवलं. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. परंतु तेजस दादा जर सांगायचं झालं तर रायगड किल्ला
महाराष्ट्राची शान तर आहेच, परंतु क्रिकेटमध्ये रायगड जिल्हा हा टेनिस क्रिकेटमध्ये अख्ख्या टेनिस क्रिकेट विश्वाची शान आहे. कारण रायगड जिल्ह्यातून जेवढे टेनिस क्रिकेटर आलेले आहेत, अगदी जर पाहिलं तर भारत पाकिस्तान टेनिसचा सामना झाला, त्याचा कॅप्टन अंकुर सिंग पासून जर पाहिलं तर जवळजवळ 8 खेळाडू त्या संघामध्ये, भारतीय संघामध्ये जर पाहिलं तर रायगडचे होते. आणि निश्चित रूपानं ही सगळ्यात मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच रायगड जिल्ह्याचा एक भाग म्हणून हा रोहा तालुका आहे. अगदी कोकण रेल्वेचं एक महत्त्वाचा थांबा म्हणा किंवा क्रिकेटसाठी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणा, आणि त्या रोहा तालुक्याची ही रोहा तालुका प्रीमियर लीग पाहायला मिळते. नक्कीच डीजे मास्टरचं या ठिकाणी कौतुक केलं जाईल. तत्पूर्वी या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली जाते, ती म्हणजेच कल्पेशच्या माध्यमातून. नक्कीच कल्पेश घाग या ठिकाणी फलंदाजीला आलाय. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर मगाशी बाद झालेला पाहायला मिळाला, तो म्हणजेच प्रसाद आणि बामुगडे, आणि प्रसादचा झेल ज्यानं टिपला तो होता दैवत पाटील. म्हणजे बघा ना, नशीब किती आपल्याला सोबत असतं. कारण तुम्ही जर चांगला खेळ करत असाल, तुमच्याकडे क्षमता असेल, तर नशीब देखील तुम्हाला साथ देतं. आणि त्या प्रकारचा तो झेल पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळी शॉर्ट आर्म पुल, अप्रतिम फटका, पुल झालाय सक्सेसफुल. चेंडूला पाठवलाय वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. झाला तशी जबाबदारी अजिंक्यनं स्वीकारली. म्हणजे याला म्हणतात प्रॉपर क्रिकेट. एक खेळाडू जर मारत होता तर त्याच्यावर जबाबदारी दिली गेली होती. आता तो बाद झालाय तर जबाबदारी स्वतः घेतली, कारण सेट आहे. यावेळी लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला स्टिअर केलं, चेंडूला जर पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलं. या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या झाली 1 बाद 42 छत्रपती वॉरियर्स संघाची. इट्स अ ड्रिंक्स ब्रेक, आणि आता ड्रिंक्स ब्रेककडे आपण वळतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा जाऊ कमांडीचे. आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 1 बाद 42 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे जर या इनिंगचा विचार केला तर या इनिंगमध्ये छत्रपती वॉरियर्स संघानं चांगली पकड आपल्या या सामन्यावर बनवले असं आपण एकीकडे म्हणू शकतो. परंतु इथे मात्र अर्धी इनिंग झालेली आहे, अर्धी इनिंग अजूनही बाकी आहे. आणि मग असं असताना बाकी असलेल्या अर्ध्या इनिंगमध्ये सोनार सिद्ध धाटाव संघ कमबॅक करणार का, ही देखील पाहण्याजोगी गोष्ट असेल. कारण धाटाव संघ जर पाहिलं तर तो देखील तुल्यबल संघ आहे, मजबूत संघ आहे, महत्त्वाचा संघ आहे या RTPL मध्ये, ज्यांनी नक्कीच आपली चांगली कामगिरी कायम ठेवलेली आहे. मागच्या पर्वामध्ये असाच संघ आहे. आणि असं असताना मग या धाटाव संघाला देखील या ठिकाणी कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण एकीकडे जर पाहिलं तर अजिंक्य आणि कल्पेश अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आणि मग असं असताना निश्चित रूपानं आता इथे कशा प्रकारची गोलंदाजी होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण पहिली 3 षटकं जर पाहिलं तर पहिली 3ही षटकं आपण छत्रपती वॉरियर्स संघाकडे जाताना पाहिली. परंतु चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज मनीष देशमुख आहे. म्हणजे वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक मनीषच्या हातामध्ये असेल, फील्ड रिस्ट्रिक्शन्स ओपन असतील तर मनीषला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला लॉंग ऑन रिजनला खेळून काढलं, क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला. तत्पूर्वी 1 धाव धावून पूर्ण केली.
हॅलो, नक्कीच मित्रांनो, तत्पूर्वी आपण RTPLला ज्यानं फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरल्यानंतर जे खेळाडू अनसोल्ड राहिलेत त्यांनी कृपया प्रियेश पवार आणि बंटी चांदगावकर यांना भेटायचं आहे. त्यांचे टी शर्ट्स आलेले आहेत अनसोल्डचे, तर जे खेळाडू अनसोल्ड राहिले असतील त्यांनी आपले टी शर्ट्स घेऊन जायचं आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा कल्पेश घाग ऑन स्ट्राईक येतोय. कल्पेश घागकडे देखील चांगली क्षमता आहे. वन डाऊनला आलाय, लेफ्ट हँड फलंदाज आहे, हाणामारी करू शकतो आणि ती हाणामारी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. इथे मात्र नक्कीच हाणामारी केली, परंतु चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू हवेत जाऊ शकला नाही, हवेत तर गेला परंतु दूर जाऊ शकला नाही आणि या चेंडूवर फलंदाज बाद कल्पेश घाग. बॅक टू द पॅव्हिलियन, कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज ज्यानं रोहा रॉयल संघाकडून खेळताना अनेक मैदानं गाजवली असा सुफियान सिद्दीक. आपण रोहा तालुक्यामध्ये बघतो ना मजबूत देहयष्टीचे खेळाडू, मग त्यात जय पाटणकर आम्हाला दिसतो, त्यात आम्हाला सुलतान दिसतो जसं सलमान सिद्दीक, त्यात आपल्याला मझर गौरी दिसतो, तेजस नारे दिसतो आणि हा आणखी एक खेळाडू त्यातला सुफियान सिद्दीक. अगदी मजबूत देहयष्टी, परंतु फिटनेसचा विचार केला, रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर अप्रतिम अप्रतिम. हा, विकी पाटील देखील आहे, युजी पाटील. यस, तर नक्कीच हे जरी देहयष्टीने मजबूत असले तरी देखील त्यांची फलंदाजीची आक्रमकता, कारण आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पाहिलं तर इंजमाम उलक आपल्याला दिसला, आपल्याला रिषभ पंत दिसला, आपल्याला पृथ्वी शॉ दिसला, आपल्याला जर पाहिलं तर रकीम कॉनवेल दिसला, डेव्हन लुरवॅक दिसला, त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला JC रायडर दिसला. हे खेळाडू त्याने फिटनेसची बंधनं तोडून काढली होती, कारण निश्चितच जर पाहिलं तर 2007च्या वर्ल्ड कपमध्ये एक झेल टिपला होता भारतीय संघाचा सलामीला बर्मुडा संघाच्या गोलंदाजानं डेव्हन लॅव्हरॅक म्हणून असं त्या खेळाडूचं नाव होतं आणि त्यावेळी हेडलाईन आली होती की हत्तीची चपळाई. आणि इथे मात्र ती चपळाई सुफियानच्या माध्यमातून दिसणार का, कारण फटका सुफियाननं सजवलाय, चांगला फटका आलाय, फटक्यामध्ये ताकद होती परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवर एक धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 44. कारण निश्चित रूपानं इथे मात्र आता सुफियानला देखील जबाबदारी घ्यावी लागेल, कारण अजिंक्य सुते तर चांगली फलंदाजी करतोय पण या षटकामध्ये नक्कीच आपण 3 चेंडूंवर कमबॅक केलंय असं म्हणू शकतो सोनार सिद्ध धाटाव संघानं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज मनीष सज्ज होईल. खोलवर टप्प्याचा चेंडू, नक्कीच या चेंडूला गॅपमध्ये खेळून काढलं. एक धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न रॉंग एंडला थ्रो झालाय. थ्रो सुफियानच्या एंडला होणं गरजेचं होतं परंतु चेंडू मात्र कीपरकडे फेकला. तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 46 धावा. आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत, पण मी म्हटलं होतं की सोनार सिद्ध धाटाव संघ असा सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. पहिल्या 3 षटकात तुम्ही जर चांगली कामगिरी करू शकता तर उर्वरित 3 षटकं आमच्या बाजूनं देखील आम्ही झुकवू शकतो असं त्यांनी सांगितलं होतं. पहिल्या 4 चेंडूंवर जर पाहिलं तर ती कामगिरी मनीष देशमुखच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळते, पण समोर वेल सेट बॅटर अजिंक्य सुते आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर हार्ड हिटर सुफियान आहे. त्यामुळं इथे काय होणार, पंचांकडे लाऊड अपील झालाय. नक्कीच आपल्याकडे स्निको नाही आहे, नक्कीच दादा स्निको नाही आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पंचांच्या निर्णयाशी ठाम राहावं लागेल, कारण पंच देखील ऑफिशियल आहेत. पंचांची भूमिका जर पाहिली तर मी आजच आलोय, 1-2च मॅचेस पाहिल्यात, परंतु आत्तापर्यंत जेवढं आपण पंचांच्या भूमिकेला पाहिलंय तेवढ्यामध्ये आपल्याला दिसून आलंय की कोणीही पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, कारण निर्णय क्षमता त्या प्रकारची आहे आणि निश्चित रूपानं ती निर्णय क्षमता या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून. अंतिम चेंडू घेऊन अजिंक्यसाठी मनीष देशमुख पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र थोडंसं कौतुक काय केलं, लगेच गोलंदाज भरकटला पहा. नक्कीच या ठिकाणी या चेंडूला अगदी लेग स्टंपवर फेकायचा प्रयत्न होता, चेंडूला अगदी बाहेर फेकलं. चेंडूवर जर पाहिलं तर स्वहीर चेंडूचा इशारा आला, वाईड चेंडूचा इशारा आला. धावसंख्येत 1 वाढ, 47 धावा धावफलकावर, 2 बाद 47 असं या ठिकाणी आपण समीकरण पाहतोय. ते म्हणजेच छत्रपती वॉरियर संघाचं अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी असेल.
अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी अप्रतिम फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला झेल, दबाव 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 आणि दबाव टाकला या षटकामध्ये अजिंक्यवर आणि त्या दबावामध्ये हा आलेला फटका, परंतु फटका फसला, फलंदाज बाद झाला आणि आणखी एक हादरा बसला या कमबॅकिंग ओव्हरमध्ये छत्रपती वॉरियर संघाला. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तत्पूर्वी सन्मान्य सम्राटजी भोबड, आपणास विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. RTPLच्या मंचाच्या किंवा कमिटीच्या वतीनं आपल्याला ही विनंती केली जाते. परंतु इथे अजिंक्य मात्र बाद झालाय. चांगली खेळी, 10 चेंडू 15 धावांची कॅल्क्युलेटिव्ह खेळी होती, पण असं असताना मात्र आता सामना रंगतदार होणार, कारण 4 षटकं झालेली आहेत आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर 3 बाद 47 धावा आहेत. आणि नवीन आलेला फलंदाज नक्कीच ऋषभ खोदे असेल, परंतु गोलंदाजी मार्कवर आता कोण येणार? कारण मी म्हटलं होतं पहिल्या 3 षटकांत जर आक्रमण झालंय तर सोनार सिद्ध धाटाव संघ चौथ्या षटकात कमबॅक कसं करायचं हे जाणतो आणि मनीष देशमुखने ते दाखवून दिलं. 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. आणि आता मात्र तोच प्रेशर कायम ठेवण्यासाठी बंटी घागला पुन्हा एकदा 5वं षटक दिलंय. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 5वं षटक घेऊन बंटी घाग मैदानावर आलेला पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर पाहिलं तर सुफियान सिद्दीक ऑन स्ट्राईक दिसतोय. सुफियान सिद्दीकला देखील मोठ्या खेळी करणं चांगलं जमतं, मोठी जबाबदारी घेणं चांगलं जमतं, कारण सुफियानला मी वारंवार जर पाहिलं तर रोहा सोबतच अलिबाग तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भरपूर वेळा एक विनिंग कॉज मध्ये खेळून खेळताना पाहिलंय, तोडफोड करताना पाहिलंय, हाणामारी करताना पाहिलंय आणि तीच हाणामारी या ठिकाणी बंटी घागवर होणार का? पहिला चेंडू घेऊन बंटी घाग सज्ज. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. 1 धावून पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या होईल ती म्हणजेच 48 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी झालेल्या 7 चेंडूंवर आतापर्यंत पाहायला मिळाली, ती म्हणजेच सोनार सिद्ध धाटाव संघाची. पुढचा चेंडू, यावेळी चांगला फटका, तेवढाच नक्कीच क्षेत्ररक्षण होईल असं वाटलं होतं, पण चेंडूला निश्चित रूपाने जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनच्या वरून पाठवलं. 1 बाउन्स, सीमारेषा पार. कम ऑन डीजे. डीजे, अप्रतिम डीजे या ठिकाणी पाहायला मिळतोय. तत्पूर्वी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बंटी घाग सज्ज होईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका नक्कीच खूप घातक ठरतो. लागला तर आबाद, नाहीतर बर्बाद असं देखील या फटक्याला म्हटलं जातं. कारण निश्चितच जर आपण पाहिलं तर काल इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मेलबर्न टेस्टचा पहिला दिवस होता. एक अनकॅप्ड खेळाडू ऑस्ट्रेलियन संघाकडून सलामीला आला आणि ज्या जसप्रीत बुमराहला 4500 बॉल टाकून देखील टेस्टमध्ये षटकार लगावला नव्हता, त्या बुमराहला रिव्हर्स अटेम्प्टनं त्यानं षटकार मारला असा फलंदाज होता नेथन मॅक्सविनी. आणि इथं मात्र फलंदाज आहे तो म्हणजेच ऋषभ, आणि ऋषभच्या माध्यमातून या चेंडूवर अप्रतिम फटका. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. ऋषभ कोदे माफ करा, ऋषभ कोदे बघा कशा प्रकारची फलंदाजी करतोय. जितेंद्र 11 संघाचे सर्वा खऱ्या अर्थानं जितेंद्र 11 संघाचे मुख्य मार्गदर्शक परागदादा पाटील यांचे ते नुकतं शुभागमन झालंय आणि त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम. त्यांनी व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. जितेंद्र 11 संघ जेव्हा ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल तेव्हा मात्र त्या संघाचे मार्गदर्शक म्हणून ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते परागदादा पाटील यांचं हार्दिक स्वागत. हॅलो, थँक्यू. 4 चेंडू झालेले आहेत, 56 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन बंटी पुन्हा एकदा सज्ज होईल ऋषभसाठी. यावेळी चांगला चेंडू स्लोअरमन स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला
नक्कीच जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर हिट केलं, हिट द डेक या प्रकारे गोलंदाजी केली जाते त्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि निश्चित रूपानं यष्टीरक्षकानं कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. चेंडूला अगदी सहज अडवलं, चेंडूला या ठिकाणी पकडून ठेवला आणि या चेंडूला मात्र निर्धावचा टॅग लागला. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बंटी घाग सज्ज होईल. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता, चेंडूला पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकललंय, चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. 5व्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावसंख्या झाली 3 बाद 60 धावा. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते छत्रपती वॉरियर्स संघाकडून. कम ऑन डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. 5 षटकं झालेली आहेत. प्रतिषटक 12च्या सरासरीनं 60 धावा धावफलकावर आहेत. मागच्या सामन्यामध्ये 73 धावा देखील पुरेशा पडल्या नव्हत्या. त्याच्यामुळं जर या मैदानाचा विचार केला, कारण कालच आपण RTPLच्या ऑफिशियल पेजवरून जर पाहिलं तर व्हिडिओ पाहिली या मैदानाची, अगदी अप्रतिम ड्रोन शॉटनं ती व्हिडिओ घेतली होती. असं अप्रतिम हे मैदान आहे आणि नक्कीच या मैदानाची जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी देखील अगदी स्टेबल आहे. बॉलिंग फ्रेंडली, बॅटिंग फ्रेंडली दोन्ही प्रकारे म्हणू शकतो. तुमच्या ॲबिलिटीनं तुम्ही सांगा की खेळपट्टी कोणाला साथ देते. त्यामुळे चांगला गोलंदाज इथे चालतोय आणि जर पाहिलं तर चांगला फलंदाज देखील या ठिकाणी चालतोय. आणि असं असताना निश्चित रूपानं या मैदानाचा ॲव्हरेज स्कोअर बघितला तर 6 षटकात 65 ते 70 धावा करणं गरजेचं आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं आता मात्र इथे सुफियान सिद्दीक या इनिंगला कुठपर्यंत नेतोय, कारण मनीष देशमुखवर विश्वास ठेवला, 4थं षटक घेऊन आला होता, कमबॅकिंग षटक त्यानं टाकलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला जबाबदारी दिली अंतिम षटकाची. सुफियान समोर मनीष असेल. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, अगदी लांब असा रनअप आणि त्या रनअप मध्ये येऊन अगदी तेज तर्रार गोलंदाजी मनीष देशमुखच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष देशमुख सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल सुफियान सिद्दीकसाठी. हो इथे मात्र थोडासा रनअपमध्ये बिघाड झाला. पंचांचा इशारा, मृत चेंडू, डेथ बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय आणि या चेंडूसाठी पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागेल. तत्पूर्वी सन्माननीय रोशनजी पैर, त्यानंतर नक्कीच सन्माननीय रोशनजी पैर यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली गेलेली आहे आणि त्याच्यावर भरपूर मेहनत घेतलेली दिसते, कारण 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसात देखील खेळपट्टी अगदी अप्रतिम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन मनीष पुन्हा एकदा सुफियानसाठी. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू, अगदी योग्य टप्पा पकडून गोलंदाजी या ठिकाणी मनीषच्या माध्यमातून केली जाते, कारण त्याला माहिती आहे सुफियानच्या स्लॉटमध्ये जर चेंडू आला तर सुफियान मैदानामध्ये ठेवणार नाहीये आणि त्यामुळं निश्चित रूपानं जर हेच यापासून वाचायचं असेल तर नक्कीच सुफियानला शांत ठेवणं गरजेचं आहे. सुफियानच्या पायावर चेंडू टाकणं गरजेचं आहे आणि जर एकदा गोलंदाजीमध्ये पाय पकडले तर फलंदाजाला देखील तुमचा सन्मान करावा लागतो. कुठेही जा तुम्ही, पाय जर समोरच्याचे पकडले तर तो तुमचा सन्मान करतो आणि तोच पाय या ठिकाणी सुफियानचा पकडला आहे आणि निश्चित रूपानं या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर मात्र एकच धाव आली. 2 चेंडूंच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 बाद 61. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष सज्ज होईल. ऋषभ कोडे इथं मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र अपील झाली, पंचांचा इशारा नक्कीच असेल. लेग स्टंपला मिस करून जाणारा हा चेंडू होता. नक्कीच लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव येईल, परंतु पंच देखील चाणाक्ष आहेत, चपळ आहेत, कारण पंचांनी देखील भरपूर सामने केलेले आहेत आणि पंचांनी हे देखील पाहिलं असेल की LBWचा अपील झाला की स्क्वेअर लेग वरून जोरदार अपील होते. स्क्वेअर लेग वाला म्हणतो पंचांना आऊट आहे, परंतु त्याला खरोखर काय दिसतं हा मोठा प्रश्न असतो, कारण परफेक्ट अँगल जर कोणाचा असेल LBW साठी तर तो फक्त पंचांचा आणि गोलंदाजाचा असतो. परंतु असं असताना आपण स्क्वेअर लेगला असो, आपण पॉईंटला असो, आपण तिथून हाईट आपण जज करू शकतो, परंतु नक्कीच परफेक्ट पिचिंग आहे का, इम्पॅक्ट परफेक्ट आहे का हे आपल्याला दिसणार नाही. तत्पूर्वी या चेंडूवर 3 चेंडूंच्या खेळीनंतर धावफलकावर 62 धावा आहेत. यावेळी चांगला फटका, नक्कीच जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं, परंतु फटक्यामध्ये ताकद होती आणि या ताकदीच्या जोरावर चेंडूला पाठवलंय 1 बाउन्स सीमारेष पार. कम ऑन डीजे.
शफल झाला, शफल होऊन फटक्याला सजवलं, फटक्याला फेकलं, लॉंग ऑनच्या वरून अंतिम चेंडू घेऊन, अंतिम 2 चेंडू घेऊन मनीष देशमुख पुन्हा एकदा सज्ज होईल, सामना करेल सुफियान. पुढचा चेंडू मनीषच्या माध्यमातून. यावेळी खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू टाकलाय. या चेंडूवर देखील सुफियानला बॅट काही खोलू दिलेली नाही आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क तेवढा पाहिजे तसा होऊ दिला नाही आहे. या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावा होत आहेत 67. मी म्हटलं होतं की छत्रपती वॉरियर संघ पहिल्या 3 षटकांमध्ये आपल्याला अगदी ॲग्रेसिव्ह दिसला, परंतु सोनारसिद्ध धाटाव संघ देखील त्याच क्वालिटीचा संघ आहे, त्या पोटेन्शियलचा संघ आहे आणि त्यामुळं त्या संघानं पुन्हा एकदा कमबॅक केलं म्हणता येईल. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष सज्ज. इथे मात्र लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू बघा कशा प्रकारे फटका सजवलाय, फ्लिक केलंय, चेंडूला पाठवून दिलंय स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. इनिंगचा एंड षटकाराने होतोय ऋषभ कोदेच्या माध्यमातून. 73 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी लावल्या जात आहेत, त्या म्हणजे छत्रपती वॉरियर संघाच्या माध्यमातून. आणि जिंकण्यासाठी 74 धावांची गरज असेल, ती म्हणजेच सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव संघाला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. बरेचसे देशमुख आणि त्यांच्या समवेत मी विनंती करेन व्यासपीठावरती आतिशी पडवळ साहेब आपण या. आपल्या शुभास्य आपण प्लेअर ऑफ द डे चा किताब देऊन सन्मानित करणार आहोत. ड गट मुकादम 11 श्री दत्तकृपा मुळगाव, शिवाज्ञा 11, रिद 11 रोड कुर्दा आणि सोनेश्वर निवी. खर तर हे 4 संघ नक्कीच ड गटातून खेळले आणि ड गटातून खेळत असताना खर तर जेव्हा पहिला सामना ते खेळत होते 13 धावा डिफेन्स केल्या. बॅटिंगच्या साह्याने देखील आपण पाहिलं तर 13 धावा खर तर त्यानं बनवल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की गोलंदाजी करताना ज्यानं जबरदस्त परफॉर्मन्स केलं, अप्रतिम गोलंदाजी ज्याची राहिली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ड गटातून जरा इम्प्रेसिव्ह कामगिरी नक्कीच या स्पर्धेमध्ये केली. नो डाऊट ज्यांचा संघ टॉप 12 मध्ये क्वालिफाय झाला, बॅक टू बॅक 2 मॅचेस त्यांनी जिंकले आणि ज्याच्या गोलंदाजीला धार राहिली आहे, अपकमिंग यंग टॅलेंटेड बॉलर अर्थातच रिद 11 रोड कुर्द संघाचा साहिल जाधव ठरलाय प्लेअर ऑफ द डे. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. खरंच या खेळाडूने जी गोलंदाजी केली आहे, अपकमिंग यंग टॅलेंटेड प्लेअर आहे, वय वर्ष 19 आहे आणि या वर्षामध्ये खरं तर वयाच्या 19व्या वर्षामध्ये RTPL सारख्या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो प्लेअर ऑफ द डे चा प्रबळ दावेदार आलाय. पुन्हा एकदा विनंती, एकदा जोरदार टाळ्या साहिलसाठी. थँक्यू. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. साहिल सोबत आपण थोडी चर्चा करूयात कारण वय वर्ष खरं तर त्याच्याच 19 आहे आणि या वयामध्ये बरीचशी मुलं आज देखील घरामध्ये बसून PUBG खेळत आहेत, पण आज या पट्ट्याने आज नक्कीच या स्पर्धेमध्ये येऊन प्लेअर ऑफ द डे ची सायकल मिळवली आहे. काय सांगशील साहिल, 19व्या वर्षात वयाच्या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये येऊन इतकं सुंदर बॉलिंग परफॉर्मन्स केलं. मला तर वाटतं पहिल्या मॅचमध्ये तू 13 धावा डिफेन्स पण केला लास्ट ओव्हरला. कसं वाटतंय आणि आयुष्यातील कितवी प्लेअर ऑफ द डे ची नक्कीच अशी ट्रॉफी तू घेतोय? नक्कीच खूप चांगलं वाटतंय. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला प्लेअर ऑफ द डे भेटलं आहे आणि याच पुढे चांगल्या करण्याचा प्रयत्न करीन. खरं तरी माझी 3री सायकल आहे, परंतु ही खूप स्पेशल असेल माझ्यासाठी. 3री सायकल आहेस म्हटलास, पण ज्या 2 पहिले मिळाल्या असतील त्या ग्रामीण फॉर्मॅटमधून खेळताना, पण आज संपूर्ण तालुक्यानं साहिल जाधव या नावाची दखल घेतली आणि प्लेअर ऑफ द डेचे इतक्या मोठ्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. तालुका प्रीमियर लीग म्हटलं की एक मोठा प्रेशर असतो, एक मोठा दबाव, पण त्या दबावाला झुगारत असताना तू इतका चांगला खेळ केलास. कसं वाटतंय सायकल घेऊन गेलास आणि कोणाला डेडिकेट करशील प्रथमतः ही सायकल? नक्कीच ही सायकल मी माझ्या मम्मी पप्पांना डेडिकेट करीन, कारण की मी खूप आउट ऑफ फॉर्म होतो. मला वाटलं देखील नव्हतं की मला सायकल भेटेल, परंतु त्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि ही मी त्यांनाच डेडिकेट करेन.
खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. हा होता आपल्यासोबत अपकमिंग यंग टॅलेंटेड गोलंदाज साहिल. आणि खऱ्या अर्थानं साहिलचा मी उल्लेख करेन की बॅक टू बॅक 2 मॅचेस या हृदय 11 रोड संघाने जिंकल्या. त्या दोन्ही मॅचेसमध्ये तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. अभिनंदन साहिल आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. हॅलो, थँक्यू. या ठिकाणी सामना सुरू आहे या RTPLच्या मंचावर. आपण पाहतोय तो म्हणजेच सोनार सिद्ध धाटाव, संजयजी शेळके, मनोजी भोगटे यांचा हा संघ आहे. आणि संघ मॅनेजर दिनेशजी भोगटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ आहे छत्रपती वॉरियर संघ. आणि यशजी धुमाळ, यतीनजी धुमाळ यांचा हा संघ आहे छत्रपती वॉरियर संघ. निश्चित रूपानं 73 धावा धावफलकावर लावल्या छत्रपती वॉरियर संघानं. जिंकण्यासाठी 74 धावांचं लक्ष ठेवलं, ते म्हणजेच सोनार सिद्ध धाटाव संघासाठी. आणि असं असताना पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी झाला. दुसऱ्या इनिंगसाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय. समालोचन कक्षामध्ये थोडा चेंज होईल. माझ्यासोबत या ठिकाणी या समालोचन कक्षामध्ये जोडले जातील प्रथमेश पवार आणि त्याचबरोबर प्रथमेश ठाकूर, त्याचबरोबर हर्षल मुंडे. ओ टू यू हर्षल मुंडे. खरं तर स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय फलंदाज गिरीश तयार होतो आणि गोलंदाजी मार्कवर अजिंक्य पाटीलला आपण पाहतोय. जितेंद्र संघाचं आपण पाहिलं तर मार्गदर्शक पराग पाटील यांचे बंधू आहेत. आणि यावेळेस स्वीप केलं साईडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर द स्क्वेअर लेग. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. थँक्यू डीजे. प्रभू श्री रामांचं गुणगान गाणार हे संगीत खरं तर डीजे ऑपरेटर्सचं कौतुक आहे. कारण 22 जानेवारी रोजी आपण पाहिलं तर अयोध्या श्री राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठान सोहळा मोठ्या थाटामाटानं पार पडला गेला. आणि जणू काय पुन्हा 500 वर्षांचा वनवास करून प्रभू श्री रामचंद्र आपल्या अयोध्येमध्ये परतले. आणि खरंच अप्रतिम संगीत आज मॉर्निंग सेशन पासून डीजे ऑपरेटर बघा त्यांचं देखील कौतुक आहे. धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती. 34 चेंडू आणि विजयासाठी मात्र 70ची गरज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत आमचे बंधू तुल्य मित्र हर्षजी मोरे सर, हर्षजी मुंडे सर जोडले गेलेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. या हर्षद सर आपला देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ यावेळेस काय घडतं, मिस टायमिंग बॉल, अबेत फिल्डर डाऊन दी बॉल अँड कॅच ड्रॉप. ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती या मॅचच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो. हा झेल जो होता ना तो खऱ्या अर्थानं नवीन बामुगडे खेळाडूचं होतं. ज्यावेळेला बॉल त्यांना हवेत उडवला आणि मिड ऑफला वेल जज केलं होतं. शेवटच्या क्षणी असं वाटलं की पकडलं जाईल, आरामात कॅचला पकडलं जाईल, पण त्याच वेळेला बॉल हातातून निसटला आणि त्याच वेळेला धरतीला दान, एक महत्त्वपूर्ण जीवनदान नवीन बामुगडे या खेळाडूला. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा प्रथमेश. एकंदरीत आपण पाहतो 74 धावात, खूप साऱ्या धावात. आणि या खूप साऱ्या धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक निर्णायक मॅच आहे. दोन्ही संघ पहिला वैयक्तिक सामना खेळतात. या स्पर्धेचा रोहा तालुका प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. जिकडे पर्व तिसरा आहे, या तिसऱ्या पर्वाचं रोहेकरांना गर्व आहे. एक स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी त्या दरम्यानच्या मैदानावरती महत्वपूर्ण बॉल फुल टॉस आला मिडल ऑफ द बॅट. टायमिंग प्रॉपर आहे, शॉट सिलेक्शन चांगलं आहे. बॉल मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा, या मॅचला ऑन करणारा, ऑन साइडला सिक्सर. डेफिनेटली षटकार आलाय आणि धावसंख्या षटकाराने 11वर. पण असमय वातावरण आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज आहे, पण सध्या फटका देखील मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये
आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करतायत. यतीनची धुमाळ खुश नाहीयेत, संघ कर्णधार खुश नाहीयेत, कारण जे काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये ते मात्र सध्याच्या घडीला निराशाजनक आहे. छत्रपती वॉरियर्स संघानं 73 कुठल्या 74चं टार्गेट आहे आणि श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटवला मात्र आपण पाहतोय 2 जीवनदान मिळालेले आहेत. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान आणि नक्कीच हे फलंदाज कर्दनकाळ ठरू शकतात. आता गोलंदाजांसाठी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न बघा. जीवनदान मिळाल्याच्या नंतर आता मात्र हल्ला बोल करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा सुरू आहे. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 12 आल्यात. बघा तिकडे मात्र महत्वपूर्ण झेल सुटताना पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळाले, सलामी मिळालेले दोन्ही खेळाडू आणि तेही पहिल्याच षटकामध्ये. जिकडे कल्पेश घाग आले होते तिकडे आपण पाहिलं तर झेल पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काऊ कर्नरमध्ये तिकडे क्षेत्ररक्षण मात्र थोडं खराब राहिलं, पण त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर आता कमबॅक झाला. बॉलिंग करत असताना अजिंक्यनं चांगली गोलंदाजी केली, अति वेगाचे बॉल टाकले. पहिल्या बॉलवरती चौकार आला, चौथ्याच बॉलवरती षटकार आला, तरी सुद्धा या एका ओव्हरमध्ये 12 धावा ते खर्च करताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं घेतं, कारण की 12 धावा निश्चितपणे आहेत. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं संपलं. इथून पुढे या मॅचचा विचार केला ना तर 12.40च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे, म्हणजे ड्रीम स्टार्ट आहे. सुरुवात चांगली मिळाली मी म्हणेन. येस, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. अप्रतिम सुरुवात झाली. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले श्री सोनार सद्द क्रीडा मंडळ धाटव आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिले 12 ठोकून काढल्यात. आपल्या डगआउटमध्ये अद्यापही जर तुम्ही पाहाल तर संघ कर्णधार विघ्नेश थिटे तुम्हाला डगआउटमध्ये पाहायला मिळेल. खरं तर रायगड या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना देखील आपण त्याला पाहिलं अंडर 19 क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आणि यंगेस्ट कॅप्टन ऑफ RTPL. गोलंदाजी मार्कवर रिषभला आपण पाहणार आहोत. ऋषभ कोदे आपण पाहतो. पूर्णपणे आपण जर विचार केला ना सुतारवाडी विभागामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला हा खेळाडू आहे. टप्पा पडला, बॉल बाहेर काढलाय, या गोष्टीसाठी ओळखले जातात. बघा मागील हंगामामध्ये रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये अव्वल दर्जाची गोलंदाजी त्याच पलीकडे फलंदाजी करण्याचा कारनामा ज्या खेळाडूनं केला तो ऋषभ कोदे मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं ना अप्रतिम खेळ करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि आजही ती क्षमता त्यानं दाखवली. बॅटिंग चांगली केली, सुरुवात चांगली केली, शेवट गोड केला आणि आता बॉलिंगसाठी पहिला डॉट बॉल टाकलाय. यावेळीचा बॉल बॅकफुटलून पंच केला, स्ट्रोक चांगला खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. थोडा कमी गतीनं बॉल जाईल त्याच्या कारणानं वेगानं क्षेत्ररक्षक तिकडे येताना पाहायला मिळतात. बॉलला पकडल्या, बॉलची फेक झाली आहे आणि त्याच दरम्यान बघता बघता 2 फलंदाजांनी तिकडे 2 धावा आरामामध्ये पूर्ण केला आणि त्या 2च्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 बिनबाद 14 ही जमाची बाब आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ये 14 धावा झालेल्या आहेत. 74चा पाठलाग करायचा, त्यामुळे चेंडू आता 28 आडवी, ज्यासाठी 60ची गरज आहे. पुढचा बॉल याही वेळीचा हा ट्रॅकर होता, आडवा बॅटनं मोठा फटका खेळायचा होता, पण तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अगदी नाकातोंडाजवळून जाणारा चेंडू. एकदा सिक्सर सुप्रीमोचा बॉल येतो, तो नाकातोंडाजवळून एक वेगळा सुगंध देणार राहिला. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी, चांगला बॉल पाहायला मिळतं. येस, डेफिनेटली. जेव्हा लेदर बॉल, खऱ्या अर्थानं जेव्हा लेदर बॉल क्रिकेट मोस्टली हर्षद सर आपण पाहत असतो, तेव्हा जेव्हा तो नाकाजवळून जातो ना एक वेगळा सुगंध दळवळतो आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून तिथे परफ्यूम डिलिव्हरी ते नाव पडलं गेलं. यावेळेस फुल टॉस दोन साईडला वळवला गेला. गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. अठरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऋषभ यांच्या अगेन्स्ट फटका खेळलाय. ऋषभ कोदे पुढचा बॉल टाकतील. गिरीश यावेळेस आक्रमण झालं, फटका हवेत खेळला, लांबी कमी गाठले. विवेक मोरे बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील. पाठलाग केलाय, चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवण्यामध्ये थोडेसे सफल राहिले आणि बघता बघता तिकडे दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केला. चांगली रन द बिटवीन विकेट, चांगलं ताळमेळ. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा ट्रॅकर होता, बॅटच्या अगदी वरती बॉल आला, तदनंतर बराच का हवेमध्ये पाठलाग केला गेला. विवेक वेगानं येताना पाहायला मिळाले आणि येस 2 धावा टीमसाठी सेव्ह ठेवला. शेवटच्या क्षणी बॉलला पकडलं, फेक केली, त्या दरम्यान धाव मिळतात 2 आणि टीमची धावसंख्या 20 वरती. एकही विकेट नाही सध्याची स्थिती मॅचची. हा बॉल चांगला, फटका इकडेही फसला, बॉलच्या खाली पुन्हा कल्पेश घाग, पुन्हा कॅच ड्रॉप.
बघा हा झेल थोडा कठीण होता, वेगानं धावत आले होते, बॉलर जज करण्यामध्ये असफलता आली आणि इकडे पुन्हा झेल सुटताना पाहायला मिळतं. बघा या एक चुका तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. एक चूक तुम्हाला रोहा तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा सोडायला सांगते, एक चूक या आकर्षक ट्रॉफीपासून तुम्हाला दूर नेते आणि एक चूक तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांवरती पाणी फेरतीये आणि ती चूक सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये. बघा दुसरं षटक झालंय म्हणजे 12 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 3 चुका केल्या, 3 कॅच ड्रॉप झाल्यात. येस डेफिनेटली, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वारंवार चुका होत आहेत, तर चुकांचं शिकणं, सावरणं आणि पुढे साधणं इम्पॉर्टंट आहे. स्पोर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंग, स्पोर्ट्स फोटोग्राफी, SG4K फोटोज, व्हिडिओग्राफी, स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट, इंस्टाग्राम अपडेट, प्लेअर ऑक्शन इव्हेंट, स्पोर्ट्स टीम इव्हेंट बॅनर, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला एकाच नक्कीच वाहिनीवर तुम्हाला पाहायला मिळते. रोहा स्पोर्ट्स आपल्या हक्काची वाहिनी. योगेश दादा गंबे, खरंच मी यांचं कौतुक करेन या नक्कीच, आणि आकाश कडव यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही वाहिनी आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या वाहिनीचे तब्बल 6000 सबस्क्रायबर्सचा पल्ला पार पाडण्यासाठी जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर अद्यापही 5000हून अधिक सबस्क्रायबर खरं झालेले आहेत. आणि नक्कीच आम्हाला अपडेट मिळेल की एक्झॅक्टली कितीचा पल्ला आम्ही आता या स्पर्धेच्या निमित्तानं पार पाडलाय. ही काही अपडेट्स महत्वाचे आहेत. 5887 इतके सबस्क्रायबर्स झालेले आहेत, म्हणजे कदाचित आज 5900चा टप्पा आपण ओलांडूया, 6000 पर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू. त्यामुळे जेही प्रेक्षक इथे उपस्थित आहेत अद्यापही जर रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण हर्षल, सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्या प्रकारचं मूल्य तुम्हाला मोजावं लागत नाही, तिथून तुमचं कोणतंही आर्थिक नुकसान नाही आहे. त्यामुळे विनंती आहे की आपला एक सबस्क्राईब इथे संपूर्ण रोहा स्पोर्ट्स टीमचं आत्मविश्वास वाढवेल आणि खऱ्या अर्थानं आपल्या भूमिपुत्र जे आहेत त्यांना मात्र आपण पाहतोय पुढे घेऊन जाऊ, पण सध्या धाव फलक पुढे नेलाय. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज नवीन बामुगडेचा बाटमधनं ब्लॉकबस्टर सिक्सर. क्या बात है, क्या बात है, काय जबरदस्त संगीत आपण ऐकतोय खऱ्या अर्थानं DJ साहिल यांच्या माध्यमातून. आणि अप्रतिम प्रभू श्रीरामांचं गुणगान गाणारं हे संगीत आपण पाहतोय. 22 खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जानेवारीला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठा थाटामाटानं पार पडला, तेव्हा देखील खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रभू श्रीरामांच्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडलं असेल, हे जन्मोजन्म भूमि माता अयोध्या, आज मुझे तेरे चरणों में आने का सौभाग्य फिर से प्राप्त हुआ है, मुझे अपने अंदर संभाले. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात, अवांतर दाबेचा इशारा. DJ कामतेश सध्या आमच्या सोबत जोडले गेल्यात. 29 धावा झाल्यात. हर्षल सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय धावफलक आता पुढे सरसावलं जात आहे, सिक्सर आल्याच्या नंतर बॉलर अजिंक्यवरती देखील थोडा का होईना दबाव आपल्याला पाहायला मिळेल. येस, हा दबाव आहे, कारण की आपण मी म्हणेन गोलंदाज मेहनत चांगली करतात, फिल्डिंग युनिटमध्ये खूप चुका घडल्यात. ओ यावेळीचा फटका आडवा पाटनं समोर उडवला, बॉलच्या खाली तिकडे प्रसाद बामुगडे, एक वेल जज कॅच, एक महत्वपूर्ण झेल पकडला आणि सलामीला आलेला खेळाडू, एक निर्णायक बॅटर नवीन बामुगडे मैदानाच्या बाहेर. नितीन हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में, हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में, घुसा दिया भगवा छत्रपति ने उसकी छाती में. बोला छत्रपति शिवाजी महाराज की. पुन्हा एकदा सर्व रोहेकरांचा आवाज आला पाहिजे आणि आपला आवाज रायगडापर्यंत पोहोचला पाहिजे. बोला छत्रपति शिवाजी महाराज की. क्या बात है. रोहाचे प्रेक्षक आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा प्रतिसाद आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. याच दरम्यान आमच्या मुख्य अतिथी मंचावर शुभागमन झालंय. सन्माननीय नितीनजी देशमुख साहेबांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करता स्पर्धेच्या निमित्तानं.
1656 मध्ये आदिलशहाकडनं छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि 1674 साली खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रायगडावरती पार पडला आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण हिंदवी स्वराज्यामध्ये रायगड म्हणून आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आणि खऱ्या अर्थानं आम्हा रायगडकरांना अभिमान आहे. रायगड मात्र नक्कीच छत्रपती शिवरायांनी आपण पाहतोय जिंकला होता. पण यावेळेस काय घडलंय, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते, व्हाईट बॉल आणि त्यावरती मात्र मिळाले या 4 धावा. आता असा पंजा खोलत असताना 5 धावा दाखल का बर. यस, आपण पाहतोय ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडामोडी चालू आहेत. प्रत्येक खेळाडू रोहा तालुक्यातील चांगल्या दर्जाचा खेळ खेळताना पाहायला मिळतात. निधड्या छातीने नडतात आणि भिडताना आपण पाहिलेत. निश्चितपणे यावेळीचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला, शॉर्ट पॉईंटला बॅकफुट पॉईंटला चांगली फिल्डिंग तिकडे विवेक येताना पाहायला मिळतात. एक चांगली फिल्डिंग, एक सिंगल मिळते, एकदा तिथे स्कोर कार्ड वरती प्लेस होताना पाहायला मिळेल. येस बघा, इकडे एक गाडीची चावी हरवली आहे. जर कोणाला मिळाली तर आवर्जून विनंती असेल आपण व्यासपीठापाशी ती चावी आणून द्यायची आणि यस निश्चित ती चावी कुणाल कोंडाळकर यांची आहे. जर कोणाला मिळाली तर त्यांच्याशी आपण संपर्क साधा आणि यस निश्चित जो कोणी चावी आणून देईल त्याला मात्र एक बक्षीस मात्र निश्चित देण्यात येणार आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज ते देणार आहेत. बघा, चावी जर कोणाला मिळाली तर कुणाल कोंडाळकर त्या जो कोणी चावी घेऊन येईल त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देणार आहेत. चावी आय थिंक मिळाली की काय, कुणाल अगदी योग्य चावी आहे का ती? नाही नाही नाही, काहीतरी गडबड आहे. चला हरकत नाही. भरपूर हास्यमय वातावरण आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आज खऱ्या अर्थानं मात्र आपण पाहतोय एक जबरदस्त माहोल बनलाय. अजिंक्य सुटे वेगाने धावला, 2 फिल्डर आल्यात आणि गुड फिल्डिंग अखेरच्या चरणावरती मात्र चेंडूला अडवलं गेलं. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे भरपूर वेगानं ऋषभ आले आणि चेंडूला अडवलं गेलं. हर्षल सर, आता समीकरण उर्वरित 20 बॉल आणि 37 करायचे आहेत. यस, मॅचची स्थिती बदलली खऱ्या अर्थानं. ज्यावेळेला गिरीश मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. यस, गिरीश मडवी चांगल्या पद्धतीचा खेळ करतात आणि मैदानावरती आपण पाहिलं तर जी ड्रीम स्टार्ट होती ना, सुरुवातीला स्वप्नवत खेळ ज्यानं केला त्या खेळाडूचं नाव होतं नवीन बामुगडे. यावेळीचा बॉल लाडवा बाटला हलकासा ब्रश केला, बॉल टर्न झाला आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेला बॉल चालला आणि तिकडे मात्र आपण पाहतो बघता 2 धावा पूर्ण वेगानं झाला आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. धावा किती आहेत तर निश्चितपणे धावा आहेत 39 वरती 1. सध्याची स्थिती बॅटिंग करताना टीम आपण जर पाहिलं तर श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ दाटाव गावचा संघ मैदानावरती उतरलाय. विघ्नेश यंग टॅलेंटेड खेळाडू आहे आणि दाटाव गावाचं टॅलेंट 7 समुद्र पार जावं म्हणून दाटाव गावानं संघ घेतला आणि गावातील टॅलेंटेड खेळाडू विघ्नेश तिटेला संधी दिली आहे. टीम चांगली खेळतीये, बहरतोय टीमचा खेळ. यावेळीचा बॉल चांगला आणि त्याला फटकावलाय सरळ. आपण जर पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेला फाईन लेगच्या मधोमध बॉल सीमा पार फ्लॅट अँड ऐकावं तितकं कमी असं, कारण एक वेगळी नवी चेतना, एक वेगळी ऊर्जा मनामध्ये आणि पूर्ण शरीरामध्ये संचारते जेव्हा छत्रपती शिवरायांच्या रायगडाचं गीत आम्ही ऐकतो. व्यासपीठावरती नितीनजी देशमुख साहेबांचा सन्मान आपण करतो. बंटी दत्त सांदगावकर आणि मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नितीनजी देशमुख साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय रोहा विभागातील एक नामवंत क्रिकेटपटू, वन ऑफ द स्टायलिश क्रिकेटर सिद्धू मोरे यांचे पिताश्री राजेंद्रजी मोरे साहेबांचं देखील शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे. कारण प्रथमतः आपण देशमुख साहेबांचा सन्मान करतोय व्यासपीठावर, त्यानंतर
मी विनंती करेन की बंटी दादा आपल्या शुभ हस्ते राजेंद्रजी मोरे साहेबांचा देखील सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावर पार पाडायचा आहे. खरं तर कालच्या गटातून सिद्धू खरंच तुमचा संघ क्वालिफाय झाला आणि वन ऑफ द स्टायलिश क्रिकेटर फ्रॉम रोहा दाटव सिद्धू मोरे यांचे पिताश्री राजेंद्रजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती करतोय. खरं तर सिद्धू नक्कीच त्याने त्याच्या पॉडकास्टमध्ये देखील आमचा उल्लेख केला होता. गप्पा टेनिस विश्वातल्या हा आमचा पॉडकास्ट आम्ही कव्हर करत होतो आणि तेव्हा सिद्धूने उल्लेख केला की मॅचसाठी कुठेही जायचं असलं तरी माझे वडील प्रथमतः मला सपोर्ट करतात आणि माझी मॅच कुठेही असली ना सगळ्यात पहिले कोणी येऊ ना हो माझे पप्पा प्रथमतः त्या मॅचसाठी उभे असतात. 45 झाल्यात 45 3 ओव्हर नंतर. आता पुढच्या 18 मध्ये 29 करायच्यात. वडिलांचं सोबत असणं गरजेचं आहे, त्यांची साथ असणं गरजेचं. आणि खरं तर मोस्टली आपण पाहतो राणा मोरे सोबत देखील आपण चित्र बऱ्याचदा पाहिले. राणा मोरे असतील सिद्धू मोरे असतील या सर्वांना प्रचंड सपोर्ट त्यांचे पिताश्री करत असतात. ऑन गोईंग मॅचकडे लक्ष वेधेन. 18 चेंडूने 29ची गरज आहे. पहिल्या 18 मध्ये हर्षल सर तब्बल 45 बनल्यात तर पुढच्या 18 मध्ये 29 का नाही? यस निश्चितपणे, कारण की आपण जर पाहिलं तर याही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट काय आहे मैदानावरती आपण पाहिलं तर श्री धावीर श्री सुनरसिद्ध क्रीडा मंडळ धाटाव संघासाठी, कारण की विकेट गेल्या नाही आहेत बघा. विकेट बाळगून अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळतात. या खेळपट्टीवरती जास्तीचं महत्त्व कशाला आहे? विकेटला आहे. कारण की जर सामना बराबरीत सुटला तरी जास्तीचं महत्त्व कशाला? तर पहिलं विकेटला आहे. तर विकेट बचावून मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. आणि मी म्हणेन गिरीश मडवीनं खेळीला सावरण्याचं काम केलं. भले नवीन बामगुडे खेळत होते, त्यांनी साथ दिली, त्यांनी साथ सोडली, पण मैदानाच्या आतमध्ये गिरीश मडवीनं सामना सोडला नाहीये. त्यांना माहिती आहे विजयाच्या उंच उंच शिखरांवरती आपल्याला पोहोचायचा. आपला यंग टॅलेंटेड कॅप्टन आणि त्याच्या नावाचा बोलबाला, आपल्या संघाचा बोलबाला या रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये मला करायचा आहे. येस डेफिनेटली, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. पण एक विकेट गमावत असताना 46 धाव फलकावरती लागल्यात. वैयक्तिक 27 आपण पाहतोय गिरीश बॅट मधनं आला. धावसंख्या 46 46. 16 बॉल 28ची गरज. यावेळेस देखील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय तयार होतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय बघा. हर्ष सर पूर्णपणे इम्प्रेस करतोय ज्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय. अक्षयला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट आल्यात. हे महत्वपूर्ण आहे. कुठेतरी मी उल्लेख केला की 18 मध्ये 29 का नाही, तर यामुळे नाही ते सांगत असताना अक्षय सांगतात बघा मैदानामध्ये त्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला. यस पलटवार झालेत मी म्हणेन, कारण की पलटवार करायला सुरुवात झाली. इथून कमबॅक मिळवतात. बॉलिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स खेळायचं, लढायचं, जिंकायचं आणि यस त्यासाठी प्रयत्न चांगलेच करायचे आहेत. डॉट बॉल टाकलेत. अक्षय चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतात. पुढचाच बॉल असेल यावेळीचा बॉल अडवा. बॅटने स्ट्रोक तर चांगला खेळला. बॉल अगदी लॉंग लेगच्या दिशेला. ऋषभ कोते आहेत तिकडे. ते चांगले फिल्डिंग करतात, ते चांगले बॉलिंग करतात आणि ते चांगली बॅटिंगही करतात. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ऋषभ कोते यांनी दाखवलंय. कारण की जर आपण पाहिलं ना तर संपूर्ण सुतारवाडी विभागामध्ये चांगल्या दर्जाचे खेळाडू आले. तिकडे आपण शंकर देवगरे यांना खेळताना पाहिलं. आजच्या दिवसामध्ये जगन्नाथ यांना सुद्धा आपण पाहिलं. आज आपण पाहतोय मैदानावरती ऋषभ कोते स्वतः खेळतात. म्हणजे आपल्या विभागाचा बोलबाला या रोह्याच्या पटलावरती व्हायला हवा. आणि असे खेळाडू असतील तर निश्चित होईल, का नाही होणार? कारण की स्वतःच्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडले रोहा तालुका प्रीमियर लीगला. आणि मागील वर्षामध्ये स्वतःला सिद्ध केलं ऋषभ कोतेने आणि रोहा तालुक्याने प्रसिद्धी दिली. आणि मग ऑक्शन सोहळ्यामध्ये छत्रपती वॉरियर्स टीमने विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ झाला. जाऊया मॅचच्या दिशेने. अक्षय पुढचा बॉल. बॅटची लिडिंग एज. बॉल टर्न झाला. शॉट बॅकवर्ड पॉइंट आणि अगदी थर्ड मान मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. विवेक तिकडे थोडं फंबल झाले, कारण की बॉल पकडणार कधी, बॉल फेकणार कधी याचा मोह चावरला नाही. त्याच दरम्यान बघता बघता एक धाव तिकडे मिळाली आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. धावा 48 आहेत. मी कौतुक करेल अक्षयचं, कारण की चौथ्या षटकासाठी आलेत. त्यांनी या मॅचचा मोमेंट तोडण्याचं काम केलं. 5 बॉल टाकले, 3च धावा दिल्या, 2 डॉट बॉल टाकले आणि 3 सिंगल स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळाला. अक्षय वा, अप्रतिम गोलंदाजी, कौतुकास्पद खेळ राहिलाय. प्रभावित करणारी बॉलिंग पाहायला मिळते. बॉल तयार. अक्षय ओ आताला वेगानं. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडू. ऍक्शन रिप्ले रोहा स्पोर्ट्स मी विनंती करेन पुन्हा आमचा टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवायला असावा. पडल्यानंतर किती वेगानं आताला ऑफ कटर, तोही तीव्र वेग असा तुम्ही पाहिला. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. सुपर मॅग्निफिसेंट बॉलिंग. षटक क्रमांक 4 पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49. 49 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
आफ्टर 4th ओव्हर. आता येणारे 12 बॉल आणि येणारे 12 बॉल सांगून जातील 25 धावांचं समीकरण कसं सोडवलं जाईल. 12 बॉल 25 ची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट आला, सामन्यामध्ये रंगत आली. सामन्यामध्ये मी म्हणेन छत्रपती ओव्हरेसला आणलं गेलं. जवळजवळ मॅचचा मोमेंट तुटत होता. अगदी एक साईडला मॅच जात होती. वन साइडेड बॅटिंग चांगली होती. तिसरी सोनार सिद्ध क्रीडा मंडळ आपण जर पाहिलं तर धाटाव गावाची चांगला खेळ बहरतच होता. पण त्याच वेळेला एखादा सेट बॅट्समन त्याच्या बॅटमधून धावा येतात. त्यानं अगदी प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलं आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग करणं हे अपेक्षित होतं आणि ते करून दाखवलं. कारण की एक धाडसी निर्णय घेतला ज्यावेळेला कर्णधारानं अक्षयवरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला मी म्हणेन सार्थ ठरणारी गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक झालं या मॅचमध्ये प्रथमेश सर. नो डाऊट अगदी अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि दुपारचं हे सत्र आहे, रखरखत्या उन्हामध्ये गरमागरम सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. 12 बॉल विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 12 बॉल 25 समीकरण मैदानाचा आतमध्ये धावांसाठीची धाव तुम्हाला पाहायला मिळेल. एक प्रेक्षणीय सामना. आणि यानंतर मात्र आपण पाहतोय प्लेअर ऑफ द डे देखील आपण अनाऊन्स करणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बघा, मनीष देशमुख यांच्यासाठी बक्षीस आलंय. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चौकाराला त्यांना 200 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सन्माननीय गणेशजी शिंदे साहेब शेनवई गावचे आहेत आणि आपल्या गावच्या खेळाडूचा उत्साह वाढवण्यासाठी ते इकडे आले. वाह, काय फटका खेळला. वेट अँड वॉच. अगदी बघितलं, ओळखलं, पारखलं आणि त्या बॉलला उचलून फेकून दिलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा पार. गिरीशला तुम्ही किती वेळ शांत ठेवू शकता? नाही नाही नाही, ते थांबले. पुन्हा नव्यानं त्यांचा क्लास दाखवला आणि आता चौकार खेचलाय. काही काळ शांत राहिलो मैदानामध्ये म्हणून मी काही संत नाही सांगत असताना ठोकलेला हा दर्जेदार चौकार. संयमाचे बांध तोडणं गरजेचं आहे. जो संयम आतापर्यंत दाखवलाय त्याला तोडून आता पुढे निघायचंय. या दोन्ही फलंदाजांना चौकार आला गिरीशचा पाठमधनं. आता येणारे 11 बॉल 21 ची गरज. 11 चेंडू 21 धावा. ई गटातून आपण पाहिलं ओम दिशा अकॅडमी, आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द, श्रेयस 11 धाटव, प्रांश 11 भैरवनाथ यशवंत खार हे 4 संघ. त्यातून 2 क्वालिफाय झालेले आपण पाहिले. आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द आणि प्रांश 11 भैरवनाथ यशवंत खार. आणि या 2 संघांमधून आपण निवडणार आहोत ई गटातला प्लेअर ऑफ द डे. कोण असेल प्लेअर ऑफ द डे? मोठा प्रश्न आहे. काल दोन्ही संघ आपण पाहिलं तर एकंदरीत टॉप 12 मध्ये पोहोचल्या. दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूचा दर्जेदार खेळ राहिलाय. आशिष मोरेचं अर्धशतक देखील आपण पाहिलं. पण त्या सर्वांना मागे टाकून पुढे कोण आलाय? गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर तब्बल 5 विकेट ज्यानं मिळवले. आणि फलंदाजी करताना हर्षल सर 30हून अधिक धावा, ज्याच्या माफ करा 60हून अधिक धावा एका मॅच मध्ये. 28 एका मॅच मध्ये आपण पाहतोय 39 अशी धावसंख्या त्याची राहिली. जवळपास 65+ नक्कीच त्यानं रन बनवले आपल्या टीमसाठी. तर त्याची चर्चा नक्कीच या ओव्हर नंतर करू. 4.2 षटकांच्या समाप्तीनंतर 55 10 बॉल 19. 10 बॉल 19 ची गरज. आपण पाहतोय अगदी एक धाव खूप महत्वपूर्ण आहे आणि इकडे मात्र धावा खर्च होताना पाहायला मिळतात. चौकार आला, त्यानंतर 2 धावा आला. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल अडवा. बॅटने पुन्हा एकदा फटका चांगला खेळला. शॉर्ट फॅन लेग मधून बॉल चालला, टर्न झाला, लॉंग लेगला निघाला. 1 धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचं मानच झालं. धाडस होणार नाहीये. धाडस घेतलं तर अंगलट येऊ शकतो. या गोष्टीची जाणीव गिरीशला आहे. 1 धावेवरती समाधान आहे. इकडे 1 धावेच्या साह्यानं 56 झालात. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 18 धावा. 18 धावा 9 चेंडू. सामन्याची चुरस वाढली आहे, रंगत वाढली आहे, रोमहर्षकतेकडे सामना वळलाय. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर आमच्या प्रेक्षकांना हवासा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. प्रत्येक बॉल मागे 2 धावांची गरज आहे. 9 चेंडू 18 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं हर्षल सर आता जर आपण पाहिलं ना या सामन्यामध्ये एक वेगळी चुरस, एक वेगळी रंगत निर्माण झालं. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की प्रेक्षकांना हवासा सामना, डेफिनेटली प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. ओ हो, यावेळेला दांडी गोल केली आहे. फर्निचर इज गेटिंग डिस्ट्रॉयड इफ यू विल मिस. I will definitely hit wicket सपातन. फलंदाज होईल बाद. चला, पाण्याची मागणी केली बॉम्ब.
बॉलिंग केली आणि महत्त्वाच्या क्षणी सर्वाधिक महत्त्वाची विकेट मिळाली, कारण की ज्या वेळेला पार्टनरशिप बिल्ड होती, चांगल्या पद्धतीचा खेळ होत होता, त्याच वेळेला महत्त्वाचा ब्रेक थ्रू मिळून दिला. या गोष्टीसाठी नव्यानं बोलवण्यात आलं होतं रिषभ कोदेला आणि या सफलता मिळाली आहे. आणि बघा, जशी एक विकेट मिळाली तसं मात्र बक्षीस आलं इकडे. जर दुसरी विकेट इथे प्राप्त करतात रिषभ कोदे, तर मात्र स्वप्नील कोदे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज मात्र इकडे देण्यात येणार आहे. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅचची स्थिती बदलली आहे. 8 बॉल आता 18 धावांची गरज आहे. हे महत्त्वपूर्ण 2 चेंडू बघण्यालायक असेल. त्याच वेळेला समोर खेळाडू कोण आहे, या रोहा तालुका प्रीमियर लीग मधील सगळ्यात यंग टॅलेंटेड कॅप्टन नाव आहे विघ्नेश थिटे समोर. लो फुल टॉस बॉलवरती आक्रमण चढवलं. क्षेत्ररक्षक आले, तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला. विघ्नेश थिटेनं आल्या एक मोठा ब्लास्ट केला. षटकार. जीवनदान मिळालंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस. झेल कोणाचा ड्रॉप केला, या संघाचा संघनायक विघ्नेश थिटेचा कॅच ड्रॉप केला. धाटवगावचे सगळे समर्थक आपण पाहतोय विघ्नेशसाठी इथे आलेले आहेत. मार्गदर्शन चांगले झालंय, त्याच वेळेला पाठीराखे आहेत, त्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होतोय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आत्मविश्वास वाढला आता विघ्नेशचा. बघा, या मॅचमध्ये प्रथमेश सर ही 4थी कॅच ड्रॉप आहे, 4था झेल सुटला. आणि गिरीश यांचा आपण जर पाहिलं तर एक झेल सुटला गेला, नवीन यांचा झेल सुटला, आता विघ्नेशचा सुटला आणि यस गिरीश यांचे 2 कॅच ड्रॉप झाले. खर तर चेस डाऊन करत असताना विघ्नेश थिटे जास्त आणि जास्त डॉमिनेटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. याच क्रीडांगणावरती रजनी क्रिकेटची स्पर्धा मी पाहत होतो, श्री सोनार सिद्ध धाटव विरुद्ध गजानन 11 या 2 संघांमध्ये. आणि त्यावेळेस त्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये काय फाईट बॅक केला होता विघ्नेश थिटेनं. अक्षरशः प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणला होता. त्या दर्जाची त्यानं बॅटिंग याच क्रीडांगणावर आणि याच खेळपट्टीवर त्यानं करून दाखवली होती. आणि त्याच प्रकारचा फलंदाजीचा जलवा मैदानामध्ये पेश करावा लागेल, कारण समीकरण येणारे 6 बॉल 10ची गरज. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज आता मात्र संघर्ष करतील. एका बाजूला सेट बॅटर गिरीश, दुसऱ्या बाजूला अपकमिंग यंग टॅलेंटेड विस्फोटक फलंदाज धाटावचा विघ्नेशला आपण पाहणार आहोत. सामना रंगेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. यस, कारण की आता आपण पाहतो 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. मॅच रोमहर्षकतेकडे वळली आहे. काय घडतंय, कारण की आपण जर पाहिलं तर छत्रपती वॉरियर संघ चांगला खेळला, चांगले लढले, बॉलिंग चांगली झाली, बॅटिंगही चांगली झाली, पण एका गोष्टीमध्ये कमी पडले म्हणून ते आता बॅकफुटला, ती म्हणजे फिल्डिंग चुकीची झाली आणि त्याच कारणानं का होईना आता अडचणीमध्ये सापडलेत. या मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत आहे टीम सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव. चांगला खेळ चालू आहे. आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. जिकडे 12 चेंडूमध्ये 25 बनवायच्या होत्या, तिकडे मात्र धावा आला, धावा बनल्या आणि त्या धावा बनवल्या गेल्या. त्यामध्ये ते मात्र शंका नाही. ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहतो आता, कुठेतरी गिरीशला इथून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इम्पॉर्टंट आहे. 6 बॉल 10 करायच्यात. पहिल्या 3 मध्ये किती, पुढच्या 3 मध्ये किती, कॅल्क्युलेशन लावून खेळणं गरजेचं आहे. आणि आता मैदानामध्ये हा क्रिकेटचा महाथरा रंगताना आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा 16 आनंद असा आणि RTPL 2003च्या 2024च्या या भव्य आणि दिव्य पर्वाचा 3रं पर्व आपण पाहतोय 2024. आणि खऱ्या अर्थानं हे पर्व सर्व रोहेकरांसाठी गर्वाचं असणार आहे, कारण ज्या प्रकारचे मॅचेस आपण रंगताना पाहिले. व्हाईट बॉलने केले सुरुवात, आपण तर धावेनं 6 बॉल 9ची गरज, 6 चेंडू 9 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रंगतोय आता हा क्रिकेटचा सामना. प्रेक्षक वाढले आहेत आणि वाढलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. ओ काय घडलंय, भीमर नो बॉल आणि त्या सहित गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर नो बॉल वरती मोहर लागली चौकाराची. या मिळतील 5.
चेंडू शिल्लक आहेत आता 6 बॉल मध्ये विजयासाठी 4 करायचे आहेत. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. 74चा पाठलाग करत असताना सोडून दिलाय व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतात. अतिरिक्त धावसंख्या आता 71 वरती 71. आता येणारी 6 चेंडू आणि 3 ची गरज आहे. मॅच मध्ये आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बाजी मारली आहे श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटावनं. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन प्ले आणि मिस डॉट बॉलची समाप्ती. आता येणारे 5 बॉल आणि येणाऱ्या 5 बॉल मध्ये करायच्या 3. स्वप्न पाहिलंय विजयाचा पूर्ण करण्यासाठी संघर्ष तर करावा लागेल. संघर्ष दोन्ही बाजूने होईल. आता एका बाजूने श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ दाटव, दुसऱ्या बाजूने छत्रपती वॉरियर्स. ऑफ साइडला ऑफ करायचा होता. बॅटची एज आहे. स्वतः गोलंदाज झाल्यात. एक धाव मात्र भरपूर वेगाने कंप्लीट केली आहे एका धाबेनं. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळेल. 72 झाल्यात. 74 पर्यंत पोहोचायचंय. चेंडू शिल्लक 4 आहेत आणि विजयासाठी 2 धावा करायच्या आहेत. 74चा पाठलाग करताना 72 झालेले आहेत. आता करायच्या 2 धावा. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 4 बॉल 2 धावा. 2 धावा 4 चेंडू. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बदलतं समीकरण या मॅचची रंगत वाढवेल. आणि आता स्ट्रायकिंग इन वरती विघ्नेशला आपण पाहणार आहोत, ज्यानं एक षटकार ठोकलाय. नक्कीच या मॅच मध्ये विकेटच्या आधारावरती 1 धाव देखील चालेल. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 1 विकेट जरी गमावली तरी 1 धाव चालेल. हे कॅल्क्युलेशन मी आता स्पष्ट करतोय. यावेळेस इनफिल्डच्या डोक्यावरनं उडवलाय विघ्नेश थिटेनं. क्लासिकल चौकार ठोकत असताना आपण पाहतोय छत्रपतींचा चाबा आणि